स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग सोमवारी दुपारी वाढविण्यात आला। दुपारी 2:30 पासून सांडव्यावरील विसर्ग 51,000वरून 70,000 क्युसेक करण्यात आला। वीज निर्मिती केंद्रातून 1600 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने भीमा नदीतील एकूण विसर्ग 61,600 क्युसेक झाला आहे। या वाढीव विसर्गामुळे पंढरपूर, माळशिरस व मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांवरील पुराचे संकट कायम असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। दिवसभरात धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली। सकाळी 6 वाजता धरणात 52.4 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो 52.51 टीएमसी इतका झाला। धरणाची पाणी पातळी 496.700 मीटरवरून 496.740 मीटरपर्यंत वाढली। धरणातील एकूण पाणीसाठा 116.17 टीएमसी झाला आहे। दौंड येथील भीमा नदीतील आवक दिवसभरात 49,553 क्युसेकवरून सायंकाळी 44,322 क्युसेकपर्यंत कमी झाली। मात्र स्थानिक पाणलोटातून येणाऱ्या पाण्यामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीने विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान रविवारी उजनी धरणाचा विसर्ग 50,000 क्युसेकपर्यंत कमी केल्याने सोमवारी पंढरपुरातील चंद्रभागा नदीची पाणी पातळी 1 ते 1.5 मीटरने घटली होती। वाळवंटातील मंदिरे व काही घाटही उघडे झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता। मात्र सोमवारी सायंकाळी उजनी धरणातून पुन्हा 60,000 क्युसेक तर वीर धरणातून नीरा नदीत 24,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आल्याने भीमा नदीकाठी पुन्हा पूरस्थिती तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुराचे पाणी काही ठिकाणी हळूहळू ओसरत असले तरी अक्कलकोट तालुक्यातील अळगी, खानापूर, हिळ्ळी येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत। त्यामुळे नदीपात्रात उतरणे टाळावे, तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे। तहसीलदार सचिन लंगोटे यांनीही नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे।